नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक रानभाजी आणलेली आहे ज्याचं नाव आहे झटिंग। हे बघा, या झटिंगाची फुलं आता या जून महिन्यामध्ये येत असतात आणि याचे असे पानं असतात बघा, याला म्हणतात झटिंग। आणि हे जे फुलं आहेत फार रुचकर लागतात खायला। याच्यासाठी हिरवी मिरची, बारीक कांदा, लसूण, जे मसाले आपले भाजी लागते, जशी मेथीची भाजी आपण करतो त्याचप्रमाणे ही भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो। याला अशा 5 पाकळ्या असतात आणि याचे असे फुलं समोरचे घ्यायचे आपल्याला। हे बघा, दांड्या असे झुमक्यातल्या दांड्या काढून टाकायच्या आहेत आणि याचे फुलं जे आहेत त्या फुलाची भाजी करायची आहे। हे आज आम्ही आणलेली आहे रानभाजी म्हणून याला ओळखले जाते। तर ही भाजी जर आपल्या शेताच्या किनाऱ्यावर झाडांवर हे वेल असतो याचा, आणि असे याचे या साईजपर्यंत याचे पानं होतात। तर याच्यात हळद, मीठ, मिरची वगैरे टाकून मोकळी भाजी आपण तव्यावर जसे भाजी करतो त्याचप्रमाणे भाजी करायची आहे आणि फार रुचकर आणि चांगली लागते, स्वादिष्ट लागते। याच्यामध्ये नॅचरल आपल्याला गुणधर्म खायला मिळतात। याच्यामध्ये कुठल्या तऱ्हेचं केमिकल नाही, फवारा नसतो, काही नसते। बरसातमध्ये याचे कंद आतमध्ये असतात आणि याचं पाणी लागलं, मिरगाचं पाणी पडलं की हे येण्याला सुरुवात होतात, हे झुमकेचे झुमके। तर असे हे फुलं आणायचे, बाजारामध्ये विकायला मिळतात आणि याला चांगल्या तऱ्हेनं करून आपण मस्त रानभाजीचा आस्वाद आपण घेऊ शकतो। त्याचप्रमाणे हे दुसरे इकडे आणलेलं आहे मी, मोहाच्या टोय। या मोहाची टोयलेसुद्धा आपण पहिले उकळून घ्यायचे आहेत। उकळल्यानंतर याच्या आतमध्ये बी, आठोळी बाजूला करायची आहे आणि हे जे टक्कर येईन या टक्कराची आपल्याला मोकळी भाजी करायची आहे। जशी आपण वाघाड्याची भाजी करतो त्याचप्रमाणे याचीसुद्धा भाजी केली जाते। मोहाची टोय म्हणतात याला, मोहाची टोय। तर हे सुद्धा एक रानभाजीमध्ये मोडते। असं असंख्य रानभाज्या आहेत आणि ह्या रानभाज्या आता बरसात लागल्यामुळे आम्ही लोकांच्या माहितीसाठी रानभाज्या टाकत असतो। तर जरूर ह्या रानभाज्या या महिन्यात खायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नॅचरल याचा आस्वाद मिळतो। तर चला पाहूया आपण आता याची भाजी करू आणि ती कशी आपल्याला बनवायची आहे। तर आपण मित्रांनो पहा, इथे आता आपण घेतलेले आहे झटिंगचे फुलं। त्यात थोडासा आपण एक अर्धा छोटा टमाटा घेतला आणि लसूण, मिरची आणि कांदा। आपण नेहमीप्रमाणे जे आपण भाजीसाठी चटणी वगैरे, जिरं, मोहरी टाकत असतो ते, तर त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे। तर आपण चला सुरू करूया आता भाजी, झटिंगच्या फुलांची भाजी। तर सर्वप्रथम पहिले आपण काय टाकतो, याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकणार। या कांद्याला चांगलं तांबडं होऊ द्यायचं आहे। कांदा परतला सोबतच आपण त्याच्यामध्ये मिरची सुद्धा टाकणार आणि कांदा, मिरची, लसूण हे सोबतच व्हायला पाहिजे। मग आपण हे सोबत टाकणार आपल्यामध्ये। सोबत आपण मिरची सोबत आहोत। तर बघा मित्रांनो, आता हे आपली झटिंगचे फुलं म्हणजे जिवतीचे फूल याची आता भाजी बनवून तयार झाली आहे। आता आपण ही भाजी टाकणार आहोत। तर अशा पद्धतीनं ही भाजी बनवायची
म्हणजे रानभाजी या रानमेवा या पद्धतीने बनवायचा आणि असा आस्वाद घ्यायचा.